इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर महानगरपालिकेच्या उद्यानात लावलेल्या LED स्क्रीनवर चक्क ब्लू फिल्म लागल्याने फेरफटका मारण्यासाठी आलेल्या महिला पुरुषांवर शर्मेने मान खाली घालण्याची वेळ आल्याची घटना उल्हासनगरात उघडकीस आली आहे। सपना गार्डन म्हणून प्रसिद्ध असलेल्या उल्हासनगर महानगरपालिकेच्या उद्यानात पर्यावरण विभागाने LED स्क्रीन लावलेली आहे। त्या ठिकाणी फेरफटका मारण्यासाठी व वॉकिंगसाठी येणाऱ्या नागरिकांना पर्यावरणपूरक माहिती त्यावर दाखवण्यात येते। मात्र 23 जानेवारीच्या रात्री काही खोडसाळ मुलांनी स्क्रीनच्या मागे ब्लू फिल्मचा पेन ड्राईव्ह लावला। त्यामुळे या स्क्रीनवर तब्बल पाऊण तास या ब्लू फिल्मचे लाईव्ह प्रसारण सुरू राहिले। हा प्रकार नागरिकांनी माजी नगरसेवक मनोज लासी यांना सांगितल्यावर लासी यांनी तात्काळ महानगरपालिकेला कळविले। पालिकेने स्क्रीन बंद केली। हे कृत्य एका खोडसाळ अल्पवयीन मुलाने केल्याचे उघडकीस आले असून पर्यावरण विभाग प्रमुख विशाखा सावंत या मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया करणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली। दरम्यान पालिकेच्या अखत्यारीत 8 उद्याने असून सर्व ठिकाणी पर्यावरणाची माहिती देण्यासाठी LED स्क्रीन लावण्यात आले आहेत। सपना उद्यानातील घटनेमुळे उद्यान सुरू ते बंद होण्याच्या वेळेत या स्क्रीनची रखवाली करण्याची वेळ पालिकेवर आली आहे।